जिल्हा परिषद निवडणूक, मतदार तीर्थदर्शनाला. अमरावती. नुकत्याच नगरपरिषद आणि महानगरपालिकाच्या निवडणुकांचा बँडबाजा वाजला आहे. त्यातच आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका कधी लागतात याकडे राजकीय पुढाऱ्यांसह मतदारांचेही लक्ष लागले आहे. अशामध्येच निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे पुढाऱ्यांना मतदारांना सांभाळता नाकी नऊ येत आहे. मतदारांना सांभाळण्यासाठी तारेवाची कसरत पुढाऱ्यांना करावी लागत आहे. मतदारांचे मन तन सांभाळून घेण्यासाठी पूर्ण शक्ती पुढाऱ्यांना खर्ची करावी लागत आहे. रोज नवीन फंडे पुढारी करत आहे. त्यातच महाराष्ट्र राज्यातील पर्यटन स्थळे आणि देवदर्शन यात्रेकरिता मतदारांना पाठविले जात आहे. त्याचा संपूर्ण खर्च विविध पक्षाचे पुढारी करताना दिसत आहे. मतदार राजा हा आपल्याजवळ आपला हिशचिंतक, आपला विश्वासू आणि आपल्याला मतदान कसा करेल याची चाचणी करून प्रत्येक मतदारावर पुढारी खर्च करताना दिसत आहे. किंवा आठवड्यातून 3-4 वेळा विविध कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीसाठी पुढारी गावात येतात आणि त्यांना जवळच्या ढाब्यावर जेवणासाठी घेऊन जातात. जेवढे दिवस निवडणुका लांबतील तेवढाच आर्थिक भुर्दंड पुढाऱ्यांवर बसणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक आयोगने जाहीर करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पुढाऱ्यांना वाटतं की आता जर आपण खर्च केला नाही तर आपल्याजवळचे मतदार हे वेळेवर दूर जातील आणि त्याचा फटका आपल्याला येणाऱ्या निवडणुकीत बसेल. ही जोखीम घेण्यापेक्षा खर्च केलेला बरा या मानसिकतेत विविध पक्षाचे नेते मंडळी दिसून येत आहे. निवडणुकांचा खर्च यंदा कोट्यावधीच्या घरात जाणार असल्याने पुढाऱ्यांना मतदारांची मर्जी राखण्यात आटापिटा करावा लागणार आहे. एका जिल्हा परिषद सर्कलमध्ये किमान 20 ते 25 ग्रामपंचायती येतात. ग्रामपंचायत पदाधिकारी विविध पक्षाशी कुठे ना कुठे तर जोडलेली असते. हे पदाधिकारी आपल्या गटाकडे आपले समर्थक म्हणून राहावे यासाठी ही नेते मंडळी आग्रही आहे. त्यासाठी वाटेल ते करण्याची कसरत पुढाऱ्यांना करावी लागत आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. रोज भेटीगाठी, चहापाणी, लग्न समारंभ, तेरवी, विविध कार्यक्रमांच्या भेटी या माध्यमातून निवडणुकीची मोर्चेबांधणी करताना इच्छुक उमेदवार दिसत आहे. मतदारांना महाराष्ट्रभरातील शनिशिंगणापूर, शिर्डी, शेगाव, चिखलदरा, अक्कलकोट, सप्तशृंगी, पंढरपूर, तुळजापूर आदी ठिकाणी मतदारांना आकर्षित करण्यासाठी तीर्थयात्रा दर्शनचे आयोजन नेते मंडळी करताना दिसत आहे. अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचाराला चालना मिळत आहे. कारण पुढारी निवडून आल्यानंतर निवडणुकीचा संपूर्ण खर्च तर काढतो, त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह हे निर्माण होते. त्यामुळे हे देवदर्शन कितपत योग्य की अयोग्य हे आता पाहणे आवश्यक आहे.